श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वी रामेश्वरम येथे होते. तेथे शिवकांची आणि विष्णुकांची 2 इनाम गावे वैष्णवांना मिळाली होती. पण तेथील राजाने पुरावे मागितल्यावर वैष्णव संपूर्ण कागदपत्रे दाखवू शकले नाहीत. त्यामुळे ते इनाम जप्त करण्यात आले. गेलेल्या उत्पन्नामुळे त्रासलेल्या वैष्णवांना कोणीतरी सांगितले की शिवकांची येथे आलेल्या परमहंस स्वामींची भेट घ्या आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वामींना जाऊन समस्या सांगितली. स्वामींनी अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यास सांगितले. अधिकारी स्वामींकडे आले आणि आम्हाला पुरावा मिळाल्यास आम्ही सर्व उत्पन्न परत देऊ असे सांगितले. तेव्हा तुम्हाला पुरावाच पाहिजे असेल तर या नदीपात्रात नक्षीदार कोरीव काम केलेला एक पाषाण आहे. त्यावर जे लिहिलेले आहे ते नक्कीच पहा असे स्वामी बोलले. आणि त्याप्रमाणे बघितला असता खरोखर नदीपात्रात शिलालेख सापडला आणि या शिलालेखात प्राचीन लिपीत गावाचा इतिहास, तारीख इत्यादी स्पष्ट होते. अधिकाऱ्यांनी वैष्णवांना गावे परत दिली. सर्वांना आनंद झाला. स्वामींच्या दरबारात गाऱ्हाणे घेऊन गेले असता स्वामी दरबारात न्याय होतोच, सत्याचा विजय होतच असतो हा अनुभव त्यांना आला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच आहे की स्वामींच्या दरबारात गाऱ्हाणे घेऊन गेले असता स्वामी दरबारात न्याय होतोच हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.